दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विकासकामांची पाहणी। गलांडवाडी प्रतिनिधी अमोल शिंदे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे तालुकास्तरीय समितीने नुकतीच भेट देऊन गावात राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व तांत्रिक तपासणी केली। जंगी स्वागत आणि फलक अनावरण। समितीचे गावात आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगी ताशांच्या गजरात उत्साही स्वागत करण्यात आले। यावेळी उरणचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री पंचायत राज शाश्वत विकास कामे या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले। विकासकामांची सविस्तर पाहणी। तालुकास्तरीय समितीने गावातील विविध विभागांना भेटी देऊन कामांचा दर्जा तपासला। यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय व जिम व्यायामशाळा, स्मशानभूमी सुधारणा व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गावात केलेली वृक्ष लागवड आणि पर्यावरणपूरक उपक्रम, मान्यवरांची उपस्थिती। पाहणी दौऱ्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य खळदकर मॅडम, पंचायत समिती सदस्य ताकवले मॅडम, गलांडवाडीचे सरपंच रमेश पासलकर, उपसरपंच प्रकाश शेलार आणि ग्रामसेवक संदीप ठवाळ उपस्थित होते। या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक निळकंठ शितोळे, ज्ञानदेव कदम, बाळासाहेब भापकर, बाळासाहेब शितोळे, बाळासाहेब देवकर, रमेश देवकर, उमेश देवकर, उत्तम खाडे, डॉ. संजय जाधव, संदीप दादा शितोळे, अरुण कदम, विजय पवार, माजी सरपंच गजानन कदम, राजेंद्र चव्हाण, राहुल शिंदे, अविनाश जगताप, चंद्रकांत कदम, संजय आढागळे, मनीष कदम, सागर जाधव, मयूर गायकवाड, शुभम बोंबडे, संकेत पवार, संकेत पाडाळे, अक्षय भोईटे, नरेंद्र वास, रामदास शेंडगे, ज्ञानदेव देवकर, रतन कदम, कुणाल भापकर, प्रणेश शितोळे, विशाल देवकर, राजेंद्र शिंदे, प्रशांत कदम, विजय सुपुकडे, दत्ता कदम, संदीप शिंदे, माजी सरपंच ज्योतिताई शितोळे, सुनीता कदम, समाधानी भापकर, रुपाली थोरात, सोनाली काळे, मंगल गायकवाड, अंगणवाडी सेविका चव्हाण मॅडम, चंद्रप्रभा शिंदे, दीपाली शिंदे, प्रभा शेलार, बचत गटाच्या सीआरपी सोनाली शिंदे, योगिता शेंडगे, संध्या कदम आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील पारदर्शक कारभार आणि विकासकामांच्या नियोजनाबद्दल समितीने समाधान व्यक्त केले।